सुधाकर बाबूराव गुरव. काय झालं नेमकं? माझी इथं जेरेगाव हद्दीत मी राहणार गोळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर. माझी ह्या हद्दीत जेरेगाव हद्दीत 2.25 गुंठ माझं प्लॉट असल्यामुळं मी हॉटेल व्यवसाय माझा बारका आपला. आणि ती कोर्टात प्रकरण घातलं. शेजारी आम्हाला त्रास द्यायला लागली, माझी जागा आहे म्हणून हे करायली. कोर्टात प्रकरण घालून कोर्टाची मनाई आणली की बाबा की कसं आहे काय. ती कोर्टानं आमच्या निकाल दिलेला आहे की बाबा ह्या ठिकाणी शिळ माराय काय हरकत नाही. तरी मी वैरागला पोलीस स्टेशनला 5-6 वेळेस गेला हवा मी, पण वैराग पोलीस स्टेशन काय आमची दखल घेत नाही. तिथं गेले की मग तिथे तुम्ही जावा तिथं मारा. आता मी आज शिड मारा मिस्त्रीला माप घ्यायला आणलं बाबा हे आकायला, तर त्यांनी 7-8-10 जण आली घरातली मिळून की हाणा चालू केलं. मला धरलं की माझ्या टोकरीला बुलूक आली, ती चपलानं माझ्या डोक्यात हाणले, सगळं मला बेदम मारले, माझ्या डोक्यात सगळं हे व्हायलं, कोरड्या उलट्या व्हायला त्या मला. आणि पोलीस स्टेशनला ती जेवणं खाणं तिथं सारखी रोज स्टाफ बसते. ते वैराग पोलीस स्टेशनला हात पायचं मोठं त्यांचा दारू व्यवसाय धाबा आहे. त्याच्यामुळं माझ्या गरीबाचा न्याय काय होईना. मला काय 1 गुंठा जमीन नाही काय नाही, मी करून खातोय आपलं. तर माझ्यावर लय वेळ बेकार आलेले. मी न्याय मागाय गेलो तरी वैरागची पोलिस 5-6 वेळेस तिथं गेल्यावर म्हणते तुम्ही जावा तिथं रक्ताना गोळ्या करून या पुन्हा आमच्याकडं. आणि माझा काय जीव वाचत नाही. इतक्या माणसापुढं मी काय करणार आहे. मी गुरव समाजाचा आहे. बेदम मारले मला नेहमी ह्यांच्यापासून माझ्या जीविताला धोका आहे. मला जर न्याय मिळाला, मला जर याचा न्याय नाही मिळाला तर मी कमीत कमी 4-5 दिवस याची वाट बघतो. साहेब लोकांनी, आपलं सोलापूर साहेबांनी, बार्शी साहेबांनी यांनी जर नाही केलं तर मी एका दिवशी औषध पिऊन आत्महत्या करणार आहे. मी इथं जागेवरच मड पडतो. मी आता जगत नाही. माझी